आजोबांच्या कडेवर बसून आमदार झालेले आता मला अक्कल शिकवतायत। गिरीश महाजनांची रोहित पवारांवर टीका, तर आम्हाला पवारांसारखे आजोबा लाभले हे आमचं नशीब। रोहित पवारांचं महाजनांना प्रत्युत्तर। पुण्यामधील अपघात सत्रानंतर आणखीन एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटर स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी, आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीनं 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णयाची शक्यता। ठाण्यात उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 27 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीसाठी काही भागास 24 तासांसाठी पाणी बंद राहणार। मुंबईत भटक्या श्वानांना खाद्य घालण्यास बंदी। लहान मुलं नागरिकांवरील हल्ले टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी। भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड। नगरविकास विभागाचे आदेश। शाळा, कॉलेज, बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व मनपा आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्विजीकरणासह निवाऱ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीमधील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर। पहिल्या डावाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 314 धावांनी आघाडीवर। टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर मोठं आव्हान।